अभिनेता अक्षय केळकर हा अनेक मालिका आणि रियालिटी शो मधून घराघरात पोहोचला. इतकंच नाही तर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा तो विजेता होता. तर मागच्या महिन्यातच अक्षय लग्न बंधनात अडकला. 10 वर्षांच्या रिलेशनशिप नंतर त्याने त्याची गर्लफ्रेंड साधना सोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले. तसेच अक्षय सोशल मीडियावर चांगला सक्रिय असतो, तितकाच तो युट्यूबवर सुद्धा सक्रिय असतो. तो नेहमीच व्लॉग मधून त्याच्या चाहत्यांना वेगवेगळे अपडेट्स देत असतो. अशातच त्याने नुकताच युट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. लग्नानंतर अक्षय त्याची पत्नी साधनासह त्याच्या कोकणातील गावी कुलदेवतेचे दर्शन घ्यायला गेला होता. अक्षय त्याच्या आई, बहीण आणि पत्नीसह कोकणात गेला होता. युट्यूबवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो पत्नीबरोबर कुलदेवतेचं दर्शन घेत असल्याचं पाहायला मिळालं. देवाजवळची चाफ्याची फुले गोळा करून त्यांनी ती फुले देवाला वाहिली. तसंच यानंतर अक्षय आणि साधना यांनी देवाच्या चरणी नारळ वाहिले आणि दोघांनी मिळून दर्शनही घेतलं. अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने ढोलकीच्या तालावर या शो मध्ये सूत्रसंचालन केलं. तसंच संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटातही तो पाहायला मिळाला. याचबरोबर अक्षयची पत्नी साधना ही देखील एक गायिका आहे. तर मनोरंजन क्षेत्रातील आणि मालिकेच्या अशाच काही खास अपडेट्ससाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.